नाशिकमध्ये बोंधू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। क्राइम ब्रांच पथकाकडून खरातच्या ऑफिसची तपासणी करण्यात आली आहे। कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयाची आता सखोल चौकशी सुरू आहे आणि पीडित महिलांना सोबत घेऊन पोलिसांनी हा तपास केलाय। याच कार्यालयात महिलांचं शोषण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचं काम आता सुरू आहे आणि याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, या तपासाबद्दल काय अधिकची माहिती समोर येते? वर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे 3 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास केला जातोय। त्या तपासाचा एक भाग म्हणजे मी आता सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी अशोक खरातचं हे कार्यालय आहे। कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स अशा नावाने त्याचा व्यवसाय देखील इथे नाशिकमध्ये सुरू होता। या सगळ्या कार्यालयामध्ये अनेक महिलांचं त्याने लैंगिक शोषण केल्याचं या सगळ्या दरम्यान समोर आलेलं आहे। त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील करण्यात आलेले आहेत। याच कार्यालयामधले जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर जो तपास केला जातोय तो तपास करत असताना थेट पीडित महिलांना या ठिकाणी घेऊन या सगळ्या काळामध्ये जो चौकशीचा भाग आहे तो पूर्ण केला जातोय। महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये आणखी एक गोष्ट ती म्हणजे ओकस प्रॉपर्टीच्या नावाने व्यवहार देखील या ठिकाणी अनेक केले जात होते आणि त्या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर देखील चौकशी खरतर ही केली जाते। अनेक महिलांचं शोषण त्याने या ठिकाणी केल्यानंतर जे तक्रारी हळूहळू पुढे येत आहे, अनेक ठिकाणी गुन्हे जे दाखल होत आहे ते गुन्हे दाखल होत असताना जे गंभीर बाबींचा फिर्यादीमध्ये उल्लेख केला जातोय तो उल्लेख पाहता या ठिकाणी हे सगळे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचा तपास करत असताना थेट पीडित महिलांना घेऊन या ठिकाणी ही चौकशी केली गेलेली आहे। काही वेळापूर्वीच नाशिक पोलीस असतील, एसआयटीचं पथक असेल, ते पथक या ठिकाणी पोहोचलेलं होतं आणि त्यांनी हा जो संपूर्ण तपास जो आहे तो या ठिकाणी केला गेलेला आहे। एकूणच या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर ईशान्येश्वर मंदिर असेल किंवा मिरगाव या ठिकाणी असलेला जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी देखील तपासणी केली जाणार आहे। त्या ठिकाणी देखील पंचनामा केला जाणार आहे। हेच कार्यालय आहे। याच कार्यालयामधले सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पोलिसांना प्राप्त झालेले आहेत। त्या अनुषंगाने जे व्हायरल झालेले काही फोटोज व्हिडिओज आहे त्या सगळ्या अनुषंगाने देखील या ठिकाणी तपासणी केली गेलेली आहे। थेट पीडित महिलांना घेऊन या ठिकाणी पोलिसांनी ही तपासणी केलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये तपासाला वेग घेणार हे जवळपास निश्चित जरी असलं तरी खरातच्या अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसतंय। ज्या फिर्यादी आहेत, पीडित महिला आहेत, त्यांची देखील संख्या आता या ठिकाणी वाढताना दिसून येते। या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर हेच जे कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये जे खरातचे वेगवेगळे जे कारनामे आहेत ते समोर येत आहे। प्रामुख्यानं तांत्रिक विधीच्या नावाखाली याच कार्यालयामध्ये बोलून अनेकांची त्यानं फसवणूक केलेली आहे, लैंगिक अत्याचार केलेले आहेत। दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जो दुसरा गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यामध्ये गर्भवती महिलेवर त्यानं अत्याचार केलेले होते आणि ते देखील या सगळ्या काळामध्ये समोर आलेले आहेत। तिसरी जी तक्रार दाखल झालेली आहे, जी फिर्याद दाखल झालेली आहे त्यामध्ये विवाहित महिला आलेली होती, संसारामध्ये वादविवाद होत आहेत, त्या सगळ्या अनुषंगाने जे आरोप केलेले आहेत त्याच्या सगळ्या संबंधी देखील याच कार्यालयामध्ये त्याने हे संपूर्ण कृत्य केलं होतं। अनेक महिलांसोबत खरातनं लैंगिक शोषण केलं आहे, अनेक महिलांसोबत त्यानं गैरव्यवहार केलेला आहे आणि आता याच अशोक खरातच्या ऑफिसची तपासणी ही क्राइम ब्रांचने केलेली आहे। धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आणखी एक महत्त्वाची अपडेट, खरातच्या शिवनिका संस्थांचा सर्व आर्थिक व्यवहार आता तपासले जाणार आहेत। शिवनिका संस्थांच्या बँक अकाउंटचा वापर हा ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्यासाठी केला जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय आणि शिवनिका संस्थांच्या आजी आणि माजी विश्वस्तांचीही आता चौकशी होण्याची शक्यता आहे। ईशान्येश्वर मंदिराला भेट दिलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची माहिती आता एसआयटी कडून संकलित केली जात असल्याची बाब समोर येते। Thank you.